हॅलो फ्रेंड्स, मी अलका घोडके माझ्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मटकीचे छान असे कुरकुरीत खमंग भजे। तुम्हालाही मोड आलेल्या मटकीचे भजे बघायचे असतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर भजे बनवण्यासाठी इथे प्लेट भरून मटकी घेतलेली आहे। 1 वाटी बेसन पीठ, हिरवी मिरची, मीठ, जिरे पावडर, ओवा, हळद घेतलेली आहे आणि लसूण। बॅटर तयार करण्यासाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि भरपूर असा कांदा कापून घेतलाय। कांदा असा उभ्या आकाराचा कापलेला आहे मी। आता मटकी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यामध्ये नंतर हिरवी मिरची, 4-5 लसणच्या पाकळ्या आणि ओवा, जिरे पावडर आणि मीठ टाकून घ्यायचे। ओवा बाजूला ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हे एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे। जाडसर असं आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून। आणि हे बघा असं जाडसर काढलेले, त्यामध्ये नंतर हळद आणि ओवा मिक्स करायचा आहे। आता आपण यामध्ये बेसन पीठ काढून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया। बेसन पीठ इथे मी 4-5 चमचेच घेतलेले आहेत। आपले पोहे खाण्याचे चमचे, त्या चमच्याने 4-5 चमचे बेसन पीठ आणि ओवा। आता आपण हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ। आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण याला असंच 5-10 मिनिटासाठी भिजवत ठेवू, म्हणजे बेसन पीठ आपलं व्यवस्थित भिजेल। आणि 5-10 मिनिटानंतर हे बघा आपलं बॅटर असं तयार आहे। म्हणजे भिजू घातल्यानंतर याला छान असं टेक्स्चर येतं, ते पीठ फुगल्या जातं। आणि आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ। कांदा पहिले टाकला असता तर आपल्या बॅटरला पाणी सुटलं असतं, त्यामुळे कांदा मी सर्वात शेवटी घालणार आहे। आणि कांदा टाकून आपण असं मिक्स करून घेऊया एकदा आणि लगेच तळण्यासाठी घेऊ। तर भजे तळण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल आपल्याला कढईतलं व्यवस्थित तापू द्यायचं, जास्त तापू द्यायचं नाही आणि जास्त कोमट पण नाही। असं व्यवस्थित भजे टाकल्यानंतर वर आले पाहिजे असं तेल तापवून घ्यायचं। आणि आता तेल तापलेलं आहे, आपण पटपट असे भजे टाकून घेऊ त्यामध्ये। आणि हे भजे तळताना आपल्याला गॅस एकदम मीडियमच ठेवायचा आहे, जास्त फुलही नाही करायचा, कारण गॅस जर फुल असेल तर भजे मधात कच्चे राहतात आणि वरून करपल्या जातात। त्यामुळे भजे तळताना आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि असे लालसर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भजे छान तळून घ्यायचे। जर असे मीडियम गॅसवर भजे तळून घेतले तर ते एकदम कुरकुरीत होतात आणि मध्ये पीठ तसंच राहत नाही। असे आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। आणि बघा असे मस्त आपले भजे तळलेले आहेत। मटकीनं त्याला एकदम असा कुरकुरीतपणा येतो आणि भजे खूप खमंग लागतात। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। टिश्यू असेल तर त्यावर प्लेटवर टिश्यू टाकून त्यावर काढून घ्या, म्हणजे तेल सर्व टिश्यूला लागलं जाईल। आणि आपले असे मस्त लालसर कुरकुरीत खमंग भजे तयार आहेत। मोड आलेल्या मटकीचे भजे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।